5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व देखील आहे। त्यामुळे अनेक जण श्रावणी सोमवार देखील करत असतात। श्रावण महिन्यात मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात। तर भगवान शंकराच्या पूजेबरोबर श्रावण महिन्यात इतरही व्रताचरण केले जाते। असे केल्याने शिवभक्ती प्राप्त होते, त्याचबरोबर तुमचे आरोग्यही चांगले राहते। त्यामुळे उपवास करण्याचे शास्त्रीय फायदे काय आहेत व ते कसे करावे याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊया। श्रावणात ऋतूतील बदलामुळे आणि आपली पचनक्रिया मंदावत असते। उपवास केल्याने आपल्या पचन संस्थेला थोडी विश्रांतीही मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात। श्रावण महिन्यात शक्यतो पालक, मेथी, लाल भाजी, चाकवत, कोबी, पत्तागोबी अशा पालेभाज्या खाणे चांगले मानले जात नाही। धार्मिक कारणास्तवही ते शुभ नाही आणि आरोग्यालाही नुकसान पोहोचते। या ऋतूमध्ये त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि कीटकांचे प्रमाण वाढलेलेही असते। तुम्ही जर उपवास करत नाही तर तुम्हाला येणाऱ्या काळात काही गंभीर आजार होऊ शकतात। उपवासाचा अर्थ पूर्ण उपाशी राहून शरीर कमकुवत करणे असा नाही, तर अन्नाचे प्रमाण कमी करून आणि शरीराला थोडा काळ विश्रांती देणे असा आहे। म्हणजे त्यातून आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडू शकतात। धन्यवाद। श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या तारखांनाही उपवास केला जातो। असे मानले जाते की श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्याने तुम्हाला शुभ फळ मिळते आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती वाढते। श्रावणातील व्रताचे धार्मिक महत्त्वासोबतच वैज्ञानिक महत्त्व देखील आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।